आपण जिथे राहतो ती गावं आणि शहरं नेमकी कशी तयार होतात याचा कधी विचार केलाय? म्हणजे एका रिकाम्या जागेवर घरं, रस्ते आणि बाजारपेठांचं जाळं विणलं जातं. पण याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे की सगळं अगदी आपोआप घडतं? चला, आज आपण मानवी वस्ती आणि जमिनीच्या वापरामागचं हेच रहस्य उलगडूया. जरा या चित्राकडे बघा. पहिल्यांदा पाहिल्यावर काय दिसतंय? घरं, रस्ते, शेती, निसर्ग, सगळी गर्दीच गर्दी वाटते नाही का? पण मी जर म्हटलो की या गोंधळात पण एक पॅटर्न आहे, एक छुपी व्यवस्था आहे, तर ही व्यवस्था काय आहे आणि ती कशी तयार होते? चला तर मग या नकाशात दडलेली कोडी सोडवूया. तर आजच्या या आपल्या प्रवासात आपण 5 मुख्य गोष्टी समजून घेणार आहोत. एक म्हणजे मानवी वस्ती म्हणजे नेमकं काय? दुसरं, त्यांना वेगवेगळे आकार का मिळतात? तिसरं, गाव आणि शहरात जमिनीचा वापर कसा बदलतो? चौथं, जिथे गाव आणि शहर एकमेकांना मिळतात तिथे काय घडतं? आणि पाचवं, आपली शहरं मोठी कशी होतात? चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नापासून. आपण माणसं एकटी-दुकटी न राहता एकत्र वस्ती करून का राहतो? अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला एकत्र आणते? वस्ती म्हणजे फक्त विटा सिमेंटच्या घरांचा ढिगारा नाही, ती एक सामाजिक गरज आहे. लोक एकत्र येतात, विशिष्ट पद्धतीने घरं बांधतात आणि त्यातूनच एक समाज तयार होतो. खरं तर ही घरांची मांडणीच वस्ती म्हणून ओळखली जाते. समजा तुम्हाला घर बांधायचं आहे. तुम्ही जागा निवडताना काय बघाल? साहजिकच, जवळ पाणी आहे का, जमीन सपाट आहे का, जागा सुरक्षित वाटते का, हो ना? आपले पूर्वजही अगदी हाच विचार करायचे. म्हणजे पाणी, हवामान, जमिनीचा प्रकार आणि अर्थातच सुरक्षा यांसारख्या अनेक गोष्टी ठरवतात की वस्ती कुठे वसायला हवी. आता एका इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. वस्तीचे प्रकार आणि आकृतिबंध. हे दोन शब्द ऐकायला सारखे वाटतात, पण ह्यात फरक आहे. हे अगदी आपल्या कपाटातल्या कपड्यांसारखं आहे. प्रकार म्हणजे कपडे कोणते आहेत, शर्ट की पॅन्ट? आणि आकृतिबंध म्हणजे ते तुम्ही कपाटात कसे लावता, व्यवस्थित घडी घालून की कसंही. म्हणजे बघा, वस्तीचा प्रकार हा घरातल्या अंतरावर अवलंबून असतो. घरं एकमेकांना खेटून आहेत की लांब लांब, म्हणजे वस्ती दाट आहे की विखुरलेली आहे. आणि आकृतिबंध म्हणजे त्या वस्तीचा आकार, म्हणजे वरून आकाशातून पाहिल्यावर ती कशी दिसते, सरळ रेषेत दिसते की चौकोनी दिसते, हा झाला तिचा आकृतिबंध. तर घरातलं अंतर किती आहे यावरून साधारणपणे 4 मुख्य प्रकार केले जातात. पहिला म्हणजे दाट वस्ती, जिथे घरं एकमेकांना खेटून असतात. दुसरा अर्धकेंद्रित, म्हणजे थोडी मोकळीक असते. तिसरा विखुरलेली, जिथे घरं चांगलीच लांब लांब असतात, जशी शेतांमध्ये दिसतात. आणि चौथा प्रकार म्हणजे एकाकी, म्हणजे एखादं एकच घर. बरं, प्रकार तर समजले. पण मग या वस्त्यांना वेगवेगळे आकार का मिळतात? सगळ्या वस्त्या एकाच डिझाईनच्या का नसतात? चला, आता त्यांच्या या भौमितिक रचनेमागची कारणं शोधूया. हे बघा, ही वस्ती जणू काही नदीचा किंवा रस्त्याचा हात धरून पुढे चालली आहे. जेव्हा एखादी वस्ती नदीकिनारी, रस्त्याच्या कडेने किंवा समुद्रकिनारी वाढते, तेव्हा ती अशी सरळ रेषेत पसरत जाते. यालाच म्हणतात रेषीय आकृतिबंध. आता विचार करा की तुम्ही वाळवंटात आहात. घर कुठे बांधाल? साहजिकच जिथे पाणी असेल तिथेच. म्हणूनच मरुद्यान किंवा तळ्यासारख्या पाण्याच्या स्रोताभोवती वस्त्या अशा गोलाकारात वाढतात, कारण प्रत्येकाला तो पाण्याचा स्रोत जवळ हवा असतो. याला केंद्रित आकृतिबंध म्हणतात. हा आकार तर अगदी एखाद्या ताऱ्यासारखा दिसतोय, नाही का? जसं की शहराचं केंद्र एक सूर्य आहे आणि तिथून निघणारे रस्ते म्हणजे त्याचे किरण, जे सगळ्या दिशांना पसरतायत. यालाच केंद्रोत्सारी किंवा त्रिज्याकार आकृतिबंध म्हणतात. आणि हा बघा, हा तर जणू बुद्धिबळाचा पट आहे. सरळ एकमेकांना समांतर रस्ते आणि त्यातून तयार झालेले चौकोनी ब्लॉक्स. हा नियोजित शहरांमध्ये, म्हणजे प्लॅन करून बसवलेल्या शहरांमध्ये खूप दिसतो. जागेचा एकदम प्रभावी वापर होतो. पण खरं सांगायचं तर थोडं बोरिंग नाही का वाटत? आतापर्यंत आपण घरं कशी बांधली जातात, त्यांची रचना कशी असते हे पाहिलं. पण घरांच्या आजूबाजूच्या जमिनीचं काय? तिचा वापर कसा ठरतो? चला, आता ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजनाबद्दल बोलूया. हे बघा, इथे 2 पूर्णपणे वेगळी जगा आहेत. एका बाजूला आहे आपलं गाव, जेथे जमिनीचा मुख्य वापर शेतीसाठी, जंगलांसाठी किंवा गुरं चारण्यासाठी होतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे शहर, जेथे त्याच जमिनीवर घरं, दुकानं, ऑफिसेस आणि कारखाने उभे राहतात. दोन्हीकडच्या गरजा आणि प्राधान्यक्रम एकदम वेगळे. या चार्टकडे बघा. ग्रामीण भागात जमिनीचा सगळ्यात मोठा वाटा हा शेतीकडे जातो. म्हणजे इथे निसर्ग आणि शेतीचंच राज्य असतं. माणसांची वस्ती तर अगदी छोट्याशा जागेत असते. आणि आता शहराकडे पहा.
इथली जमीन कितीतरी वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जाते. राहण्यासाठी, कामासाठी, खरेदीसाठी, मनोरंजनासाठी. प्रत्येकासाठी जागा आहे. हे माणसाने स्वतःच्या गरजेनुसार तयार केलेलं एक गुंतागुंतीचं जग आहे. पण मग काय होतं जेव्हा ही दोन जगं एकमेकांना भिडतात? हे अगदी त्या टेक्टॉनिक प्लेट्ससारखं आहे ज्या एकमेकांवर आदळतात आणि एक नवी, सतत बदलणारी जमीन तयार होते. या जागेलाच ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असं म्हणतात. हे असं क्षेत्र आहे जिथे तुम्ही पूर्णपणे गावातही नसता आणि पूर्ण शहरातही पोचलेले नसता. हे एक संक्रमण क्षेत्र आहे जिथे दोन्हीची वैशिष्ट्ये एकत्र दिसतात. या सीमेवरच्या जगाची गंमतच वेगळी असते. विचार करा, एका बाजूला हिरवंगार शेत आहे आणि त्याच्या बाजूलाच एक मोठा चकचकीत शॉपिंग मॉल उभा आहे. ग्रामपंचायत आणि नगरपालिका या दोघांचं प्रशासन इथे चालतं. त्यामुळे हे असे विरोधाभास या भागात खूप दिसतात आणि इथे बदलही खूप वेगाने होत असतो. आणि याच बदलातून पुढचा टप्पा येतो. शहरं मोठी कशी होतात? या प्रश्नातच आपल्या पुढच्या मुद्द्याचं उत्तर दडलंय. हे पसरणं अगदी एखाद्या तेलाच्या डागासारखं आहे. आधी एक केंद्र असतं, म्हणजे मुख्य शहर. मग ते हळूहळू पसरायला लागतं आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाला स्वतःमध्ये सामावून घेतं. यातूनच आधी झालर क्षेत्र तयार होतं आणि मग कालांतराने उपनगर उदयास येतात. आपल्या आजूबाजूलाच बघा ना, अशी कितीतरी ठिकाणं असतील जी काही वर्षांपूर्वी खेडी होती पण आज शहराचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. उदाहरणादाखल मुंबईजवळचं भांडूप, कल्याण किंवा पुण्याजवळचं वाकड, हिंजवडी ही याची उत्तम उदाहरणं आहेत. यावरूनच दिसतं की शहरं ही सतत वाढणारी, विस्तारणारी गोष्ट आहे. तर मग आपण कुठून आलो आणि कुठे चाललो आहोत? या सगळ्या प्रवासानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपल्या शहरांचं भविष्य काय असेल? ती फक्त सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं बनतील की अधिक मानवी, अधिक निसर्गाच्या जवळ जाणारी ठिकाणं बनतील? याचं उत्तर शोधण्याची जबाबदारी कुठेतरी आपल्या सगळ्यांचीच आहे.